रामराम मंडळी. विदर्भाच्या पुढच्या भटकंतीमध्ये आपण आलेलो आहोत आता रामटेक किल्ल्याला. चला तर सुरू करूयात रामटेक किल्ल्याची भटकंती. रामटेक किल्ल्यावर आपण आल्यानंतर आपल्याला पहिल्यांदाच गडाच्या पायथ्याशी ही सिंदूर बावडी दर्शन देते. चला तर या सिंदूर बावडीचे आपण दर्शन घेऊयात. सुंदर अशी बावडी आहे. समोर जो सभामंडप आहे तो अनेक खांबांनी पेलला गेलेला आहे. बावडीत उतरण्यासाठी आपल्याला या मार्गाने उतरता यायचे. अतिशय सुंदर असा दरवाजा आपल्याला इथे दिसत आहे. सध्या पाणी जास्त असल्यामुळे त्यात उतरता येणार नाही. सुंदर कलाकुसर केलेला हा दरवाजा. इथे आपल्याला फुलाचे नक्षीकाम केलेल्या हा वास्तू अवशेष दरवाजाच्या दोन्ही बाजू दिसत आहे. हा दुसरा आहे. इथे सध्या थोडी पडझड झालेली आहे. बावरीचा जो सभामंडप आहे त्या सभामंडपामध्ये आपण आता जाऊयात. हा बावडीला असलेला तट आणि तटावून चालण्यासाठी केलेली ही व्यवस्था. फोटो काढते का? नाही नाही मावशी, अशा पद्धतीची ही रचना आहे. इथून आपल्याला बावडीचे एका नजरेतले दृश्य दिसत आहे. नजरेच्या टप्प्यात पूर्ण बावडी येथे आपल्याला दाखवता येते. रामटेक किल्ल्यावर सध्या कार्तिक पौर्णिमेची यात्रा असल्यामुळे बरेच सगळं ठिकाणी आपल्याला यात्रेचे वातावरण दिसत आहे. रामटेक किल्ल्यावर येताना सुरुवातीलाच आपल्याला डाव्या बाजूला हे नृसिंहाचे मंदिर पाहता येते. चौकोनी आकारात आपल्याला हे मंदिर दिसते आहे. द्वारपालांचे एक वेगळे असं शिल्प आपल्याला इथे पाहता येते. दोन्ही बाजूला मंदिराच्या हे शिल्प आपल्याला दिसत आहे. 4 खांब मुख्य सभामंडपात आहेत आणि गाभाऱ्याच्या ठिकाणी दोन्ही बाजूस 3-3 अशी एकूण 6 खांबांची आपल्याला रचना दिसत आहे. नृसिंहाची आकाराने प्रचंड मोठी अशी मूर्ती. मंदिरात बाहेरून आपण मंदिराचा पूर्ण परिसर पाहूया. येथील हे शिल्प तुटलेले दिसत आहे आपल्याला.
महानुभावाची ती काय माझ्या देवाचं एकदा समोर आपल्याला रामटेकचा किल्ला दिसत आहे. किल्ल्याचा महादरवाजाही इथून आपल्या नजरेस पडतोय. रामटेक किल्ल्यात आतमध्ये शिरताना हा पायरी आतमध्ये बराचसा मोठा होतोय. आपल्याला दिसत आहे. किल्ल्यावर कार्तिकी पौर्णिमेची यात्रा आहे ना. कार्तिकी पौर्णिमेचा उत्साह आपल्याला पाहता येते. किल्ल्याच्या मार्गाच्या दोन्ही बाजूला ही वेगवेगळी दुकानं सजलेली आपल्याला दिसतील. आपण आता किल्ल्याच्या महादरवाजा समोर पोहोचत आहोत आणि आपल्याला किल्ल्याचा महादरवाजा इथे दिसत आहे. महादरवाजा दोन्ही बाजूला दोन दोन महिरकांमध्ये चौकटी दिसत आहेत. कधी काळी त्यात वेगवेगळी शिल्पही असतील. किल्ल्यात आतमध्ये शिरल्यावर डाव्या हाताला आपल्याला चक्रधर स्वामींचं देवस्थान दिसत आहे आणि इकडे उजव्या हाताला हे विष्णू अवतार वराह मंदिर आपल्याला पाहता येते. आपण आता आतमध्ये वराह मंदिर पाहण्यासाठी जाऊ. मोठ्या प्रांगणात हे वराह मंदिर आहे. विष्णू अवतारातल्या वराहाची ही सुंदर मूर्ती आपल्याला दिसत आहे. आपले सहकारी बडदे काका सध्या या मंदिरातून वराहाच्या अंगाखालून पुढे आलेले आहेत. प्रचंड मोठी अशी ही वराहाची मूर्ती. चालू करायचं ना. हो, फक्त बटन दाबायचं ना. भाविक या ठिकाणी वराह मूर्तीच्या खालच्या बाजूने पुढे येत आहेत. वराह मंदिरातून पुढे येऊन आपण आता चक्रधर स्वामींच्या मंदिरात जात आहोत. चक्रधर स्वामी देवस्थान अंतर्गत हे कृष्ण मंदिर आहे. त्यानंतर आपल्याला हा देवाचा बिछाना दिसत आहे. स्वामी आहे महानुभव पण. इथे देवाचा हा पाळणा आणि समोर ही अतिशय सुंदर अशी मूर्ती. चक्रधर देवस्थानातून आपण पुढे आल्यानंतर आपल्याला हा रामटेक किल्ल्याचा एक बुरुज आणि पुढील दरवाजा आपल्याला किल्ल्यात प्रवेश देतो. ह्या दरवाज्यातून पुढे आल्यानंतर दरवाजाची ही मागची बाजू आपल्याला अशा पद्धतीने दिसते. तिथून पुढे आल्यानंतर ह्या देवता आणि हे गणपती राहायचं सुंदर शिल्प आपल्याला दिसत आहे.
रामटेकचा हा गडावरचा बालेकिल्ला. गडावर बालेकिल्ल्यात पोहोचत असताना आपल्याला ही वास्तू दिसते तटात असलेली. तटावर चढून आपण वास्तू नक्की काय आहे कशी आहे ते पाहण्याचा प्रयत्न करूयात. नगरखान्याचं दृश्य ही वास्तू आहे. हे तटाच्या भिंतीला वाकड्यांची सुंदर नक्षी येथे दिलेली आहे. पुढे आपण हा बुरुज व तटबंदी या ठिकाणी आपल्याला पाहता येते आणि समोर असलेले विहंगम दृश्य. किल्ल्याची मुख्य दरवाजाची भिंत, हा आपला मुख्य दरवाजा, ह्या बाजू असलेला हा एक बुरुज आणि हा दुसरा बुरुज. चला आतमध्ये जाऊ पाहूया किल्ला कसा आपल्याला पाहता येईल, आणखी काय काय वास्तू आपल्याला आतमध्ये दिली. इथे आपल्याला ही एक तोफ दिसत आहे. दरवाजाच्या उजव्या बाजूला ही बांधकामामध्ये घट्ट रोवण्यात आलेली आहे. गडावर आत प्रवेश केल्यानंतर मुख्य दरवाजाची ही समोरची बाजू आणि या बाजूला आपल्याला दिसत आहे महस्ती अगस्ती आश्रम. त्यामध्येच राधाकृष्ण मंदिर आहे. गडावरील राम मंदिरात जाण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गावर असलेले सुंदर असे प्रवेशद्वार. मंदिर आणायचे. हा वरचा टप्पा, मध्ये एक दुसरा आणि हा तिसरा, अशा 3 टप्प्यांमध्ये त्याचं शिखर बांधण्यात आलेलं आहे. रामटेकच्या राम मंदिरात पोहोचत आहोत. इथे 2 मंदिरे आपल्याला दिसत आहेत. पाहूयात. ही एक छोटी तोफ दिसत आहे जी दोन्ही मंदिराच्या बाजूला एका पाषाणावर स्थापन केलेली आहे. द्वार सध्या बंद आहे. सध्या आपण दशरथ गावच्या मंदिरासमोर आहोत. हे दशरथ गावचे मंदिर आहे आणि वेगवेगळ्या शिल्पाकृती आपल्याला इथे दिसत आहे. इथे आपले गणपतीराय आपल्याला पाहता येते. श्री क्षेत्र रामटेक गडावरील प्रभू रामचंद्रांच्या मंदिरात आपण आता आलेलो आहोत. हा सर्व मंदिर परिसर खूप सुंदररित्या बनवण्यात आलेला आहे. इथे आपल्याला ही एक सुंदर कमान दिसत आहे. कार्तिक पौर्णिमेनिमित्त इथे सोहळा आयोजित केलेला आहे. त्यातच ही इथे रेखाटलेली श्रीकृष्ण यांची बाल रूपातून रांगोळी. हनुमान मंदिरातून बाहेर आल्यानंतर आपल्याला हे श्री लक्ष्मण स्वामी यांचे मंदिर आहे. तेथे आपण आता दर्शनास जाऊ. मंदिराच्या मूर्तीचे दर्शन सध्या बंद आहे. हे गणेश मंदिर आहे. तुळशीचं लग्न लावलेलं आहे. इथे शंभू महादेव आहेत, नंदी आहे त्यांचा. हे गणेश मंदिर, गणपतीरायांची मूर्ती पूर्णपणे हारांनी झाकली गेलेली आहे. हे हनुमान मंदिर आहे आपलं. बाहेर आल्यानंतर आपल्याला इथे हे एकादशी माता मंदिर दिसत आहे. एकादशी मंदिरातून पुढे आल्यानंतर आपल्याला
प्रभू श्रीरामांचे हे मंदिर दिसत आहे. समोर दिसत आहे आपले लक्ष्मीनारायण मंदिर आणि त्याच्यावरच राम झरोग्याची ही इमारत. राम झरोक्यात आपण आता जाऊयात. गडाचे दृश्य कसे दिसते ते पाहूयात. एक अपन अभी शाम को वो सुबह तो आज तो नहीं जा पाए. समोर दिसलेले आपल्याला रामटेकचे यश आहे. हाथ मत निकाल अंदर पीछे गए. रामटेक खासा सुंदर नजारा. रामचंद्रांचे राम झरोक्यातून दिसणारे मंदिर. रामटेकचा किल्ला हा किल्ला म्हणण्यापेक्षा मंदिरांचा समूह आपण म्हणू शकतो. अशी एकंदरीत सध्याची परिस्थिती आहे. प्रभू रामचंद्र आणि त्यांच्या संबंधी असलेले प्रत्येक व्यक्तिमत्व यांचे सर्वांचे इथे मंदिर आपल्याला पाहता येते. राम झरोक्यातून आता फक्त पुन्हा एकदा खालच्या ठिकाणी जात आहोत. दादा तिकडे पण मंदिरच आहे का ते वरती टेकडीवरती मंदिर इथे भरपूर आहेत. हो ना. रामटेक किल्ल्याचा आपल्याला जैन मंदिर जैन मंदिर इकडे दिसत आहे. जैन मंदिर सध्या तिथे राबता कमी असल्यामुळे झाडोरा खूप वाढलेला आहे. हो का. आता इथलं पार्किंगच्या तिकडनं पार्किंग समोर तुम्ही उतरा ना थोड्या